बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगन्नौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अर्तुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानां जञ्चलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भवि जीव मना प्रतिबोधकारकं पुण्य प्रकाशकं प्रापनाशनकमिदं शास्त्रं श्री मरणगंडिका नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तुतुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवाः प्रति गणधर्देवाः तेषां वचोनुसार ताम् आसाद्य सामितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरम्। सिद्धान्नत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की अहिंसा में विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य अमित गति महामुनि राज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3 गम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज मरण कंडिका या महान ग्रंथामध्ये आत्मा आणि आत्म्याचे हित ज्ञान आपल्याकडे नसल्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये दोष उत्पन्न होतात, जीवनामध्ये दोष उत्पन्न होतात, अशा पद्धतीची भूमिका पूर्वसत्रामध्ये आपल्यासमोर ठेवून आज आत्महिताच्या ज्ञानच आत्महितासाठी उपयोगी आहे, अन्य नाही हे सांगण्यासाठी आज आपल्याला ते गाथा सांगत आहेत। 104 नंबरची। हिता दाना हित त्यागो हिता हित विबोधनी यतस्तत सदा कार्यं हिता हित विबोधनम्। हित अहित विबोधनी। हित आणि अहिताचं ज्ञान झाल्यानंतर तो जीव हित आदान अहित त्यागो, हिताच्या ज्ञानाला स्वीकारतो आणि अहिताच्या ज्ञानाचा काय करतो, त्याग करतो। यतः ततः सदा कार्ये, आणि मग तो हित अहित विबोधन, हित अहिताचं ज्ञान झाल्यानंतर यतः ततः म्हणजे केव्हाही, प्रतिसमय, प्रत्येक समयाला तो काय करतो, सदा कार्यम, हिताचं जे कार्य आहे त्या हिताच्या कार्यामध्ये, हिताच्या ज्ञानामध्ये स्वतःची प्रवृत्ती करतो
स्वतःच्या विचारांना करतो असं आचार्य सांगितलं. जोपर्यंत हित अहिताचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सगळं पापच करतो. हित अहिताचं ज्ञान झाल्यानंतर हिताच्या ज्ञानाला स्वीकारतो, अहिताच्या ज्ञानाचा तो त्याग करतो. हित आदान, हिताचं ज्ञान तू घेतो, अहित त्यागव, अहित होण्याचं जे ज्ञान आहे त्याचा काय करतो तो त्याग करतो असं आचार्य सांगतात. आणि आपल्याला इथं सगळ्यांना सांगतात की हे हित अहिताचं ज्ञान झाल्यानंतर अहित होणाऱ्या ज्ञानाला अहित करणाऱ्यासाठी निमित्त असणाऱ्या ज्ञानाचा आपण वास्तविक काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे, सोडलं पाहिजे. त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. जिन वचन के अध्ययन से अशुभ भावों का संवर होता है. स्वाध्यायम पंचश कुर्वस त्रिगुप्त पंच संवृत एकाग्रो जायते योगी विनयेन समाहित. स्वाध्यायम पंचशः, 5 प्रकारचा जो स्वाध्याय, कुठलं वाचना, पृच्छना, अनुप्रेक्षा, आमनायनी, या 5 प्रकारच्या स्वाध्यायाला तो करतो. आणि कुर्वस त्रिगुप्तय पंचसंवृत्त, आणि 3 गुप्तींचं तो काय करतो, पालन करतो. आणि पंचसंवृत्त म्हणजे 5 प्रकारचे जे इंद्रियांचे विषय आहेत त्या इंद्रियांच्या विषयांना तो काय करतो, सोडून देतो. आणि एकाग्र जायते योगी विनयेन समाहिते, आणि एकाग्र चित्त होऊन विनयाने सहित तो साधू काय करतो, ध्यान करतो. समाहित म्हणजे संवर करतो, ध्यान करतो. मगाचं वरचं वाचायचं राहिलं होतं. जो भव्य जीव हित अहित को जान लेता है वह हित में प्रवृत्ति और अहित का त्याग करने में समर्थ हो जाता है. अतः सदा अपनी आत्मा के हित अहित को जानने का प्रयत्न करना चाहिए. जो वाचना, पृच्छना, अनुप्रेक्षा, आमनाय और उपदेश रूप 5 प्रकार का स्वाध्याय करता है, उसके 5 इंद्रियों का निरोध होता है और 3 गुप्तियों का पालन होता है. वह विनय युक्त साधु एकाग्र चित्त अर्थात ध्यान के योग्य होता है और ध्यान से संवर होता है. म्हणजे तो साधू एकाग्र चित्तून ध्यान करतो आणि ध्यानाच्या निमित्तानंच काय होतं, संवर होतो असं आचार्यांनी सांगितलं. स्वाध्याय से संवर कैसे होता है, गति में पहुंचते ही इस जीव को ध्येय मिलता है. ध्येय के बाद इंद्रियां बनती है. इंद्रियों से विषयों का ग्रहण होता है.
और उससे राग द्वेष होते हैं, अर्थात आश्रव होता है। किंतु जो साधु विनय पूर्वक स्वाध्याय करते हैं उनकी पांचों इंद्रियां संवृत्त हो जाती है। मन अप्रशस्त रागादि विकारों से रहित हो जाता है। वे वचन नहीं बोलते। ज्यावेळी हा जीव गतीमध्ये पोचतो, कुठलाही जीव एक गती सोडून अन्य गतीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी त्याला काय मिळतं? शरीर मिळतं. त्या जीवाला काय मिळतं? शरीर मिळालं की तो पर्याप्ती असणार आहे, कारण तो गर्भज आहे. समूर्चन मनुष्यच किंवा समूर्चन तिर्यंचच अपर्याप्त असतो, पण गर्भज तिर्यंच आणि गर्भज मनुष्य नियमानं काय असतात? ते पर्याप्त असतात. तर त्याला शरीर मिळालं म्हणजे काय मिळणार? आता इंद्रियांची सुद्धा प्राप्ती होणार. इंद्रिय झाले की विषयांच्या सेवनांना ग्रहण करणार. तो इंद्रिय आहेत म्हटल्यानंतर त्याचा तो सेवन करण्याचा प्रयत्न करणार, कर्माच्या उद्या तो करणार, भाव होणार, ह्या सगळ्या गोष्टी होणार. आणि परत त्याच्यामुळं काय होणार? राग द्वेष होणार. काय होणार? राग द्वेष, अर्थात आश्रव होणार. राग द्वेष झाला म्हणजे काय होणार? आश्रव होणार. आश्रव झाल्यानंतर परंतु जे साधू असतात ते विनयपूर्वक स्वाध्याय करतात. का बरं असं म्हटलं? विनयपूर्वक स्वाध्याय करतात याचा अर्थ काय मला अजून कळलं नाही. तुम्ही सांगा सरळ सागर महाराजजी, विनयपूर्वक स्वाध्यायाचा अर्थ काय? विनय म्हणजे काय मी विचारलो. म्हणजे ते जिनवानीला हार बीर घालून असं सन्मान म्हणजे काय? हे स्वाध्यायाचे भेद झाले. विनयाचा अर्थ आहे मांडी घालून जिनवानीला नाभीपेक्षा उंचावर घेऊन, कसंही हातातनं घेऊन न जाता मंगलाचरणपूर्वक भक्तिपूर्वक कुठलंही काम करताना प्रश्न समजावून घेऊन त्याचं समजावून उत्तर द्यायचं. आदरपूर्वक केलं पाहिजे, भक्तिपूर्वक केलं पाहिजे. त्या जिनवानीला वाचत असताना, स्वाध्याय करत असताना कुठल्या दिशा योग्य आहेत, पूर्व दिशा, उत्तर दिशा, त्या विनयपूर्वक त्याचा ज्यावेळी स्वाध्याय होतो त्यावेळेलाच तुम्हाला उपदेश द्यायच्या अगोदर हे तुम्हाला वाचना, पृच्छना, आमनाय, अनुप्रेक्षा हे स्वतःला जिनवानी समजावून घेण्यासाठी सांगितलं. पण ही सगळं करण्याच्या अगोदर पण काय नियम आहेत की? पुस्तक घेऊन कसं पण जायचं, खाली टोमकळत घेऊन जायचं, ह्याची चर्चा किती झाल्या. विनयाची चर्चा, शुद्धीपूर्वक अंगावरचे कपडे शुद्ध आहेत काय, हात धुतलेले आहे काय. आता तर सरास एवढे मोठे मोठे विद्वान आहेत, इतकं ग्रंथपाठ आहेत, पण निवांत खुर्चीवर बसून पाय खाली सोडून पायावर पाय ठेवून, मी तर जिनवानीचं स्वाध्याय करणाऱ्या एका विद्वानांना साईडला पाण्याची बाटली ठेवून स्वाध्याय चालू असताना पाणी बाटलीतलं पाणी पिऊन स्वाध्याय शिकवणारे असे विद्वान. देव, शास्त्र आणि गुरु हा भाग वेगळा आहे. देशवानी काकी किंवा वयोवृद्ध लोक बसतात हे सगळं भाग वेगळा आहे. ज्यांचे कंबर ऑपरेशन झालेत, खाली मांडी घालून बसता येत नाही,
आधी आधी. पण देव, शास्त्र आणि गुरु यांच्या समोर शारीरिक सगळ्या गोष्टी चांगल्या असताना किंवा क्षमता असताना सुद्धा खुर्ची घालून बसणं आणि देवशास्त्र गुरूंच्या पुढं पाय लोंबकळत सोडून पाय हलवत वगैरे असं बसणं हा सगळ्यात मोठा त्या देवशास्त्र गुरूंचा काय अविनय. हे तुम्ही जी सांगितलं ती स्वाध्याय करण्याची पद्धत आहे. वाचनापूर्वक ह्याच्यापूर्वक हे सगळे स्वाध्याय करण्याची पद्धत आहे. आणि विनय हा स्वाध्याय करून म्हणजे कशा पद्धतीनं करायचा, त्या शास्त्राचा त्या ज्ञानाचा किती आदर असला पाहिजे. आमच्यात एवढा अहंभाव झालाय, आमच्यात सुद्धा. तुम्ही कोणतं आरिका प्रवचन करायला लागला, मंगलाचरण करायला लागला, आम्हाला हात जोडायचे भाव होत नाहीत. मी आचारी नाही काय, तुम्ही लोक मंगलाचरण करताना मी हात जोड. किती आमच्या भक्तीत आणि सम्यक तो मिथ्या तो 2 मिनिटं बाजूला. रेड्याच्या तोंडातून वेद म्हणत असताना ज्ञानेश्वर हात जोडून उभा राहिले आणि लोक तिथं त्या रेड्याचं कौतुक केले की नाही. आणि एक आरिका, एक महाराज सरळ सागर महाराजजी प्रवचन करलेत, वीर सागरजी करलेत. मला वाटते मी आचार्य. हे तर लई लांबची गोष्ट झाली. आता वीर सागर आणि सरळ सागर एकमेक संघातले धर्मबंधू आहेत. सरळ सागर महाराजजी प्रवचन करायला लागले तर त्यांच्यापेक्षा सिनियर मुनी महाराजांना पिंची घेऊन हात जोडायचे भाव होत नाहीत. बघा तुम्ही. आणि हे सगळे महाराज ज्ञानी आहेत. म्हणजे मोठ्यांच्या मुखातून आलेला मंत्र मंत्र आहे आणि बारक्यांच्या मुखातून आलेला ओंकार मंत्र मंत्र नाही आहे की नाही. कोणीही म्हणू दे, ज्या वेळेला धर्माचं मंगलाचरण, मंत्रपठण, स्तोत्रपठण होत असते त्यावेळेला हात जोडण्याचे भाव हेच जिनवाणीचा विनय आहे. दुसरं काय. बारका आरिका करायला लागल्या तर मोठ्या आरिका हात जोडत नाहीत. मोठ्यानी करायला लागल्यावर बारक्याने कळत नाही तुम्हाला मंगलाचरण चालू आहे. म्हणजे बारक्यांनी नाही केलं तर ते पाप आहे आणि मोठ्यांनी नाही केलं तर ते विनय आहे, असं कुठे शास्त्रात आहे. म्हणून इथं फार महत्वाचं सांगितलंय. वर गाथेमध्ये 5 प्रकारचं सांगितलं की वाचना पृचना सांगायचं नाही. विनय वेगळा आहे. मी तुम्हाला विचारतोय, मी तुमच्याकडं घेतोय, सगळं करलोय. धवलासारखे ग्रंथ पिशवीत घेऊन बंद धरून असं बाजाराची पिशवी घेऊन गेल्यागत चालत जातात. धवलासारखे ग्रंथ घेऊन पायात चप्पल घातले जातंय, सवळ्यातली चप्पल आहे असं म्हणतात. मग सवळ्यातलं चप्पल आहे म्हणून उद्या स्वयंपाकघरात जेवताना घालताय. हे सगळे वास्तविक जिनवाणीचे ज्ञानाचा अविनय. आणि म्हणून हात जोडून नम्रतापूर्वक भक्तिपूर्वक हे जे तुमचं श्रुत भक्ती आहे, म्हणजे आपण साधू लोक आचार्य वंदना स्वाध्याय करताना श्रुत भक्ती, आचार्य भक्ती, स्थापनेच्या वेळेला, निष्ठापनेच्या वेळेला श्रुत भक्ती, एखादी जिनवाणी स्तुती, श्रावक समोर असतील तर त्यांना जिनवाणीला अर्घ्य आदी सगळं हे करणं. मांडी घालून बसणं, खुर्चीवर न बसणं, स्वाध्याय करताना हा पण एक नियम आहे महाराजजी. साधू असू देत, श्राविका श्रावक कोणी असू देत, जमिनीवर बसून कधी स्वाध्याय करायचं नसते. चटई, आसन, साधूनी पाठ हे घेऊन स्वाध्याय करायचं असते. स्वाध्याय करत असताना जर आम्ही साधू लोक आहे, 4 श्रावक बसलेत,
खरोखरच तिथं दिवाण नाही किंवा काय बसण्याची व्यवस्था नाही, तर खाली बसून तुम्ही केला तर चालते. सगळी असंही पोरं आहेत, लघुशंका करून येतात, हातपाय धुवत नाहीत, माणसं आहेत, त्यांना घरोडा घालून आम्ही खाली बसून त्यांच्यातच जिनवानीचं स्वाध्याय करायला लागलोय चांगल्या चांगल्या ग्रंथांचं, तर तो अभिनय आहे. भगवंतानी तुम्हाला आसन चांगलं दिलेलं आहे, पुण्याईनं त्या आसनावर बसून जिनवानीचं वर्णन करा. आणि एकांतात असाल तर खाली बसा, व्यवस्थात नसेल तर तो भाग वेगळा आहे. हे सगळे विनय आहेत. आणि म्हणून ह्या विनयपूर्वक जो स्वाध्याय करतो आणि मग स्वाध्याय स्वतःसाठी ही एक बाह्य क्रिया झाली, आणि त्याचं फळ चांगलं मिळायचं असेल किंवा ते आमच्याबरोबर, त्याचं मग काय करायचं, तर मग वाचना, एकमेकाला विचारायचं, वाचायचं, पृच्छना, एकमेकाला विचारायचं. परत सांगितलं अनुप्रेक्षा, त्याचं चिंतन करायचं, बरोबर चूक काय आहे. परत त्याच्यात आमना आहे म्हणजे पाठांतर करायचं, आणि उपदेश रूप उपदेश, आणि मग लोकांना सांगायचं. त्याच्यात एक तुमच्या छडालाच्या पुस्तकात एक नोट कुठतर लिहिली बघा, त्याचा अर्थ किती बदलतोय. समोरच्या पुस्तकातील ग्रंथातील कोणाचं पण आपण नुसता त्याचे फोटो काढून झेरॉक्स करून चालणार नाही. ते वाचत असताना त्यांचे काय प्रिंट मिस्टेक, त्यांचं काय सांगण्याचे भाव, कारण बहुतांशी ग्रंथ भाषांतराचे आपण घेतोय, मग ते जे लिहिलेत खालचं भाषांतर आणि संस्कृतमध्ये त्यात काय फरक आहे का हे पण बघितलं पाहिजे. आणि ते कळण्यासाठी पहिला संस्कृतवर आपला विश्वास पाहिजे. या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत, फार महत्त्वाच्या आहेत. जिनवानीच आहे ती जिनेंद्र भगवंतांच्या मुखातून आलेली आहे. एवढ्यासाठी गुरूंच्या पेक्षा श्रेष्ठ वास्तविक ती पुद्गल आहे, देव चेतन आहेत, गुरु चेतन आहेत, पण जिनवानी शब्द अचेतन आहे. पण अचेतन असून सुद्धा त्याला भगवंतांच्या रूपात, भगवंतांच्या लेवलनं, केवळ ज्ञानाला भगवंतांच्या पेक्षा कमी मानले काय नाही. त्याचा किती आदर असला पाहिजे, त्याचा किती विनय असला पाहिजे, त्याची किती श्रद्धा असली पाहिजे. पण आम्ही या गोष्टी चेष्टेवरी, शाळेतल्या पुस्तकाला सुद्धा सरस्वती म्हणले. शब्द सरस्वतीच आहेत, लक्षात. कुठलं 12 असू देत, काही असू देत. म्हणून आपण साधू लोक कुठलंही कागद वापरताना लिहिलेलं कधी कागद वापरायचं नाही. मग ते पेपर असू दे, काही असू दे, ते कुठनं पण आपण कट करत असताना त्या जिनवानीचा अभिनय असतो, त्या सरस्वतीचा, त्या शब्दांचा अभिनय. म्हणून साधूंना तुम्ही बेसन पीठ बांधा, हात धुवायला कोऱ्या कागदात बांधायचं असते. केस लोसला कागद घ्या, कोरा घ्या, त्याच्यावर आमचे पाय पडतात, त्याच्यावर आम्ही बसतोय, त्याच्यावर आम्ही हे सगळं जिनवानीचं, शब्दांचं, श्रुताचं हे विनय आहे. आणि हे महत्वाचं आहे. कुठं पण पत्रिका आपण एवढं जाता येता असं खाली नुसता पडलेलं दिसलं तर आपल्या मनात असं हे व्हायला पाहिजे, आपण बघून तसंच जातोय. म्हणून जिनवानीचा आदर असला पाहिजे. आणि तो आदर कसा करायचा, तर अशा सर्व प्रकारे आदर करायचा. कुणालाही शास्त्र देत असताना, गुरूंना, साधूंना, आवृत्ती अनुवृत्तींना शास्त्र देत असताना
त्याला कवर घालून त्याला ते कापडाचं असं हे करून अशा पद्धतीनं ग्रंथ भेट करावेत. उचललं पुस्तकाने घ्या म्हणायचं नाही. जिनवानी ही आदर आहे. गुरूंच्या हातात कुणाच्याही हातात देताना दोन्ही हातानं द्यावी, एका हातानं द्यायचं नाही. हा विनयच मोक्षाचा द्वार उघडतो, लक्षात. म्हणून इथं सांगितलं या 5 प्रकारे विनयपूर्वक त्या ठिकाणी जो स्वाध्याय साधू स्वाध्याय करतात ते 5 इंद्रिया संवृत्त हो जाते. त्यांचं 5 इंद्रियांच्यावर काय होतंय, विजय मिळवलं जाते. मन अप्रशस्त रागादी विकारों से रहित हो जाता है. मन अप्रशस्त राग आणि द्वेष या विकारांच्या पासून तो काय होतो, रहित होतो. वे वचन नाही बोलते, चुकीचं वचन ते बोलत नाही. अर्थात कठोर वृक्ष, इथलं राहिले का अजून, अर्थात वृक्ष कठोर कर्कश झूठ स्वप्रशंसा और परनिंदा रूप वचन नहीं बोलते और शरीर से कोई भी पाप रूप हिंसात्मक कार्य नहीं करते. अर्थात गुप्तियों का पालन करते, जिससे अनुप्रेक्षादि रूप स्वाध्याय में मन एकाग्र हो जाता है. अर्थात प्रवृत्ति ध्यान रूप हो जाती है, जिससे संवर होता है. गुरूंच्या मुखातून किंवा कुणाच्याही मुखातून येतं म्हणजे स्वाध्याय धर्म. ती जिनवानी असते काय नसते, ऐकू येत नाही मला, असते ना. म्हणून एका वेळेला एकच काम करायचं, नियम घ्या सगळीच. ज्यावेळेला गुरूंच्या मुखातून स्वाध्याय प्रवचन, गुरुचा अर्थ चंद्रभूसागर नव्हे, गुरुचा अर्थ आचार्य नव्हे, गुरुचा अर्थ दिगंबर मुनी महाराज, गुरुचा अर्थ आरिका माताजी, आणि त्याच्या पलीकडं तुमचा वैयक्तिक तुम्ही 2-4 लोक बसून ज्यावेळी स्वाध्यायाची चर्चा चालू असते त्यावेळी दुसरं कुठलंही काम करायचं नाही. मोबाईल घ्यायचं नाही, मोबाईलचे कुठले मेसेज नाही, काहीही करायचं नाही. एकेकांना गुरु शिकवायला लागले की त्यांना वाटते मला सगळे येते, हे विषय मला माहिती आहे, आणि इकडे गुरूंचं स्वाध्याय शिकवायचं चालू असते, प्रवचन चालू असतात, आणि यांचं दुसरंच काम चालू असतं. विचारलं तर स्वाध्यायचंच करायला लागलो की, जिनवानीचंच करायला लागलो की. सगळ्यात मोठा तो गुरूंचा, त्या स्वाध्याय शिकवणाऱ्यांचा, त्या स्वाध्यायात पुढे असणाऱ्या जिनवानीचा तुमच्याकडे गांभीर्य नसलेल्याचं सगळ्यात मोठं पाप लागतंय. आणि तुम्हाला कधी महत्वाच्या वेळेला जिनवानी तुमच्या उपयोगाला येणार, महत्वाच्या वेळेला जिनवानी येणारच नाही. का? ज्यावेळी जिनवानी समजावून घ्यायची आहे त्यावेळी तुम्ही ते हे काय मला जाता जाता येते. जिनवानीचा तो अभिनय, इकडं महाराजांचं स्वाध्याय चालू असते, तिकडं महाराज प्रूफ चेकिंग करत बसलेले असतात. मग ह्यांनी महाराज जे सांगायला लागले, तो अभ्यास नव्हे, तो धर्म नव्हे, तो स्वाध्याय नव्हे. म्हणजे गुरु सांगतात त्याच्या पुढचं मला सगळे येतंय, त्यामुळे मला त्यांची काय ऐकायची गरज नाही. चुकीचे भाव आहेत, लक्षात. अहम भाव आहे, तो गर्व असतो. इकडं स्वाध्याय चालू असते, तिकडं मोबाईलवर आपण तिसरंच काहीतरी करत असतो. म्हणजे त्या देवशास्त्र गुरूंच्या बद्दल तुमच्याकडं गांभीर्य नाही. आणि तेच महाराजची प्रवचन करल्यावर कोणतं 6 देईन इकडे तिकडे करलं, कळत नाही तुम्हाला.
प्रवचन चालू आहे म्हणजे तुम्ही प्रवचन करताना सगळ्यांनी लक्ष देऊन बसायला पाहिजे. आणि दुसरी प्रवचन करत असते त्यावेळेला तुम्ही काय पण मग तुमचाच आदर्श ते घेतलेत. बरं आहे का अशोक मामा? चुकीचं आहे. तुम्हाला सगळे येतंय म्हणून तर तुम्ही लिवत बसलाय, नाहीतर तुम्हाला ते ऐकायचं नाही म्हणून तर करायला लागलाय. तसं तुम्ही सांगायला लागलाय ते आम्हाला येतंय म्हणताना आम्हाला तुमच्या प्रवचनाकडं फार गांभीर्य देण्याची काही गरज नाही. मी तर आमच्या महाराजांना, दीदींना, सगळ्यांना 100 वेळा एवढं सांगलोय, पण दरिद्री अवस्था एवढी आमची झाल्या ना विचारांची. हातात पेन नाही, हातात नोटबुक नाही, जणू काही अकलंक घराच्या अकलंक महाराजांच्या वंशात जन्मल्यागत. सगळं मला पाठ आहे, सगळं आम्हाला येतंय. जर तुमच्याकडेच विनय नसेल तर दुसरी विनय काय करणार आहेत? लोक जग म्हणते महाराज एवढं चांगलं तुम्ही स्वाध्याय सांगताय, पण आमच्या कुठल्याही महाराजांना त्या स्वाध्यायातलं काही लिहून घ्यावं असं वाटत नाही का? त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त स्वाध्याय करतोय, त्यांना काय येते? जर नुसता आम्ही आमचे भैया सगळे कोण कोण आहे स्वाध्यायाचे घेतले ना, त्याचे नुसता नोट्स आणि पॉईंट्स काढले असते तर आत्तापर्यंत 10 पुस्तक छापली असते. आम्हाला पुस्तक छापायचं काही फार मोठा छंद नाही आणि संकलन रूपात आम्ही भक्ती करतो. पण मोठ्यांचे संदर्भ लिहिणे, मोठ्यांच्या विषयांचा आधार घेणे, ह्या पुस्तकात जिनवानीमध्ये फार मोठी श्रद्धा असते. पण मला जर कोणी जरी मुलं मुली जरी व्याख्यान प्रवचन करायला लागली तरी माझ्या हातात नोट्स बुक असते. मी काय तर लिहत बसतो, सांगतात ती भले ती मी नंतर वाचीन नाही वाचीन, पण करायला पाहिजे आम्हाला. पण आम्हाला आमच्या स्वतःकडे असणाऱ्या ज्ञानाचा इतका अहंभाव झाला की दुसऱ्यांच्या ज्ञानाचा आमच्याकडे आदरच नाही. आणि तो आदर नसल्यामुळं आपलं स्वतःचं ज्ञान आपल्याला सुद्धा योग्य वेळी उपयोगाला येत नाही. आणि आपल्या श्रावकांच्या समाजात एवढी अवस्था अशी झाल्या, समजून घेऊन चूक सांगितलं आमचं कल्याण केलं म्हणणार नाही, आमचा अपमान केलं. आणि जरा ईर्ष्यानं जास्त. एकच ग्रंथ आहे, तोच ग्रंथ माझ्याकडं ऐकला, तोच ग्रंथ माताजींच्याकडं ऐकला, तोच ग्रंथ आचार्यशींच्याकडं ऐकला, तर या तिन्ही वेळेला गाथा तीच आहे, श्लोक तोच आहे, सगळं तेच आहे. पण तिन्ही वेळेला त्या ग्रंथातले अजून रहस्यमय प्रकट ह्या गाथेचं माझं चिंतन तुम्हाला आज ऐकायला मिळालं. त्याच गाथेचं उद्या माताजींचं चिंतन, अन्य महाराजांचं, आचार्यजींचं आणि त्यांचं चिंतन काय असणार आहे? आम्ही जिथं जाऊ शकत नाही तिथंपर्यंत ते जातात. म्हणून आमच्याकडे सगळे नोट्स लिहायला पाहिजे. कोण कुठल्या विषयाला घेऊन काय सांगायला लागले करायला पाहिजे. आम्ही वाचलोय, आम्हाला येतंय. सर्वार्थ सिद्धीमध्ये 33 सागर आयुष्यात 33 सेकंद सुद्धा स्वाध्यायापासून ती लोक विचलित नसतात. तरी सुद्धा 33 सागर आयुष्यामध्ये पूर्वी वाचलेल्यातला विषय पुढं चर्चेत येत नाही. एवढी अथांग जिनवाणी आहे. आणि आम्हाला एकदा वाचलं की दुसऱ्यांदा आम्हाला ते ऐकायची इच्छा नाही. हा अविनय आहे. जिनवाणीचा अविनय हा असतो. आणि कधी कुणी जिनवाणी सांगू दे, त्याला आदरपूर्वक, श्रद्धेपूर्वक, भक्तिपूर्वक ऐकायला पाहिजे, समजावून घ्यायला पाहिजे. हे विनयपूर्वक केलं तर मग आपल्या जीवनामध्ये आपण व्यवस्थित राहतो.
म्हणून इथे सांगितलं वृक्ष, कठोर, कर्कश, खोटे, म्हणजे स्वतःची प्रशंसा, दुसऱ्यांची निंदा असं वचन बोललं जातं नाही. ते शरीराच्या माध्यमातून कोणतेही पापवर्धक, पापरूप हिंसात्मक कार्य केलं जात नाही. अर्थात गुप्तींचं पालन केलं जातं. ज्यांनी अनुप्रेक्षा आदी रूप स्वाध्यायामध्ये मन, बघा, ज्यांनी अनुप्रेक्षा आदी स्वाध्यायामध्ये मन एकाग्र केलेलं आहे आणि एकाग्र होतात, त्यांची प्रवृत्ती ध्यानरूप होते. आणि ज्यांची ध्यानरूप प्रवृत्ती होते त्यावेळेला नियमानं संवरपूर्वक निर्जरा किंवा संवर होतो, हे आचार्यानं सांगायचं. म्हणून फार ज्ञान करायचं. किती वय आहे काकींचं, द्रुक्कर काकींचं? तुमच्यापेक्षा जास्त आजार आहेत तुमच्याकडे आहेत, पण एक आणि एक शब्द लिहून घेतात आणि आत्तापर्यंत 10 सांगितलं तर आपल्याला ते भाव होत नाहीत. अहमभाव सोडला पाहिजे, आळस भाव सोडलं पाहिजे. आम्हाला लय येते आणि किती येते ते 10 मिनिटं मैक घेऊन बोला म्हटल्यावर मग कळते किती येते. आणि ह्याच गोष्टी आम्हाला जिनवानी उपयोगात पडणार आहेत. मी मूर्ख नाही, लक्षात ठेवा. माताजींच्याकडं माताजींनी मला म्हटल्या, आचार्य मी तुम्हाला काय देऊ शकत नाही, तुम्ही माझ्यासाठी एवढं करलाय, मी काय देऊ शकत नाही. माताजीनं मी सांगितलं, तुम्ही आयुष्यभर वाचलेल्यातलं नोट्स काढलेल्या डायऱ्याच तेवढं मला द्या. ती तुमची डायरी म्हणजे कोळशाच्या खाणीतनं रत्न निघल्यागत आहे. ती डायरी ती तूप काढल्यागत आहे. आणि दूध 10 लिटर दूध पिण्याला देण्यापेक्षा आम्हाला एक मापभर तुमच्यातलं ते तूप द्या, तुपाची ताकद जास्त आहे. नोट्सला एवढे महत्व आहे. आता माझं दुर्भाग्य आहे की मी तुम्हाला सांगावं लागतंय त्यावेळी मी नोट्स काढू शकत नाही. पण मी कुणापाशी जर शिकायला गेलो तर ते नोट्स मला काढायची सवय. तुम्हाला एवढं स्वतःची पुण्यही समजली पाहिजे की आम्हाला ऐकायला मिळतंय, आम्हाला समजावून घ्यायला मिळतंय. मग काय आमच्यात धर्म? सांगायला जमत नाही, ऐकायला उत्साह नाही, लिवायचं माहीत नाही. मग आम्ही आमच्या जीवनात, भविष्यात आमच्या जीवनात एखादा प्रसंग आला, आम्ही काय उत्तर देणार आहे, काय समजावून घेणार आहे? इथं पुस्तक बंद केलं, उद्या सकाळी इथं चून उघडायचं. बाकीच्या वेळी कधी पुस्तक घेणार नाही, आता काय करणार नाही, चालणार नाही. लक्षात कधीही जिनवानीमध्ये आम्हाला प्रावीण्य मिळणार नाही, ज्ञानावरून कर्माचा क्षय होणार नाही आमच्याकडे. म्हणून विचार करा, सारख्या गोष्टी सांगणं म्हणजे सांगणारा पण मूर्ख असतो आणि ऐकून घेणारे पण मूर्ख होतात आणि परत निर्भीड होतात, गरज नसल्यागत जगतात. मग नवीन संवेग के उत्पन्न होने का क्रम अदृष्टपूर्व मूर्छार्था मभ्यस्यति जिनागमम यथा यथा यतिर्धर्मे पृश्यन्ति तथा तथा. हेच अशोक मामा माझं पुण्य आहे की माझ्या मनात कुणाबद्दल ईर्ष्यात्मक वचन नाही. म्हणून जिनवानी पुढं काय आहे त्याचा संदर्भ माझ्या मुखातून आपोआप जातो.
आत्ता मी काय सांगितलो, वेगवेगळ्या साधूंच्या मुखातून एकच गोष्ट ऐकत गेलं तर प्रत्येकाच्या अनुभवाच्या आणि चारित्र्य मुनीच्या क्षोभक्षमामध्ये त्यांच्या एक एक रहस्य, एक एक एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत नाही, ते आपण ऐकायला मिळतात, समजायला मिळतात. त्यामुळं कधी त्याला सोडायचं नाही, म्हणजे असं कमी लेखायचं नाही. आचार्यांनी पुढल्या गाथेतच सांगितलं, अदृष्ट पूर्वम उच्चार्थम अभ्यस्यति जिनागमम यथा यथा यतिर्धर्मे प्रहृष्यन्ति तथा तथा. जसं जसं आपण स्वाध्यायामध्ये रुची लागेल, विनयपूर्वक स्वाध्याय करेन आणि तो अभ्यास करत गेलो की त्यातलं श्रेष्ठ गूढ रहस्य उलगडत जातात. या जगातला असा एकही आर्किटेक्ट अजून जन्मला नाही की जो एकदा हातात पेन्सिल घेतला की काढलेलं डिझाईन फायनल होते. झाले तसं नाही. असा एकही सुतार, मशीन म्हणलो नाही मी, मशनीला सुद्धा रंधा बिंदा 2-3दा प्रोसिजर, असा एकही सुतार अजून जन्मला नाही की एकदा करत गेला की परत तो फिनिशिंग करत जात नाही. सगळ्या गोष्टीमध्ये 2-4दा हात फिरवायला लागतो. असा अजून एकही लेखक जन्मला नाही, नुसता लिहित गेलाय, मागलं बिन बघता आणि तसंच डायरेक्ट छापायला दिलाय, असा अजून एक लेखक झाला नाही. तसं जेवढे ग्रंथ आम्ही वाचेन, एकच ग्रंथ, एकच विषय, 2-2, 3-3, 4-4, का बरं? याचं प्रमाण सांगा. याचं प्रमाण बाकीच्यांना माहीत असेल नसेल, मी म्हणतोय एकच ग्रंथ वाचल्यानंतर किंवा एकच ग्रंथ 4 लोकांच्या मुखातून ऐकल्यानंतर, समजावून घेतल्यानंतर नवीन नवीन गोष्टी ऐकायला, वाचायला रसपूर्वक मिळतात. ह्याचं सगळ्यात सोपं उदाहरण अशोक मामा तुम्हाला माहिती आहे, पण तिथंपर्यंत तुमचं चिंतन गेले की नाही मला माहिती. सगळ्यात जास्त सरळ सगळ्यांना माहिती आहे. आणि श्रुतमती माताजींना सांगा, सोपं उदाहरण, शास्त्र सोडून नाही, आगम आहे, तुम्ही हे सगळ्यांनी केलाय, द्या उत्तर काय, सोपं उदाहरण द्या. एकच ग्रंथ 4 लोकांच्या मुखातून ऐकल्यानंतर त्यात नवीन नवीन विषय बहुतांशी येतात. एक 50-60% तोच विषय असला तर 40% विषय नवीन येतो. याचं उदाहरण द्या. उदाहरण तुम्ही आतापर्यंत त्याचा अनुभव घेतलाय, तुम्ही हे सगळं केलाय, का बरं? उमास्वामी महाराजांनी तत्वार सूत्र लिहिलं होतं, त्याची टीका पूज्यपादाचार्यांना लिहावशी का वाटली? त्याचीच टीका परत श्लोक वार्तिकमध्ये लिहावशी का वाटली? एकाच महाराजांनी दिलं का वेगवेगळ्या? मग जेवढं सर्वार सिद्धीमध्ये तेच सगळं श्लोक वार्तिकमध्ये, ते सगळं राजवार्तिकमध्ये. एवढं आपल्या पुढे उदाहरण असताना आपण अहंकारानं का जगतो? मी वाचलेला विषय दुसऱ्यांच्याकडे ऐकायला का भाव होत नाहीत? ऐकायला लागलो ती लिहून घ्यायचे का भाव होत नाहीत? आमच्याकडे चिंतनच नाही, आम्ही रवंतच करायचं नाही, नुसता खायचा आहे. पोट फुगा लागले, फुटा लागले, पण रवंतच नाही आमच्याकडं. का असं केलं? याचाच अर्थ एका ग्रंथावर, एका मूळ ग्रंथावर जर 2-2, 4-4 टीका आचार्य लिहत असतील आणि प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन विषय येत असेल
तर याचा अर्थ काय आहे? मला समजलं असलं तरी दुसऱ्यांच्याकडे त्याला विचारायचं आणि अजून त्याला दृढ करून घ्यायचं. त्या विषयाला घेऊन नवीन काय चर्चा समोरच्याकडे मिळते का ते ऐकून घ्यायला पाहिजे, ते लिहून घ्यायला पाहिजे, ते समजावून घ्यायला पाहिजे. पाहिजे का नको? उमास्वामी आचार्यांच्या नंतर पूज्यपाद आचार्यांचं क्षोभशमानी राजवार्तिक टीकाकार कोण आहेत? अकलंगाचार. त्यांची टीका, त्यांची दोन्हीची बुद्धी समान आहे. साधं व्याख्यान घेतोय आपण, व्याख्यान एकाच धर्मावर 3 जण बोलतात, त्या तिघांचं एकच वाक्य असते? नसते, वेगवेगळं असते की नाही? वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकाच विषयावर 10 पोरं बोलतात, नंबर एकट्याच काय तू? विषय तोच आहे. मांडण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत. कारभार या ग्रंथांचं सगळं जयसेन आचार्यांनी अमृतचंद आचार्यांची 2-2 टीका का वाचतोय? अमृतचंद्र आचार्यांनी सांगितलेलं ज्यांना कळलं नाही त्या सगळ्यांना जयसेन आचार्यांनी सांगितलेलं सगळं कळतंय. जीवकांची नाहीत की नाही? कर्मकांडची टीका, जीवकांच्या टीका, या सगळ्या आहेत की नाही? समयसाराच्या टीका आहेत की नाही? का बरं कळते ती? म्हणजेच विषय तोच आहे का वेगळा आहे? म्हणून कधी पण अहंभाव करायचं नाही. मला सगळं येतंय, मी सगळं वाचलोय, मला सगळं माहिती आहे. आचार्य सन्मती सागर महाराजांचं एक वाक्य आहे, लक्षात ठेवा. आणि फक्त तेवढंच मी हेरलोय म्हणताना आज मी कमी स्वाध्याय करून सुद्धा निदान चलती का नाम गाडी, काय गाडी का नाम चलती काय, तेवढं तर माझ्या जीवनात मला येतंय. आचार्यशी कायम सांगत होते सन्मत सागर, विद्वानांच्या सभेमध्ये मूर्ख होऊन बसलं तर ज्ञानी मिळतंय, ज्ञानी होऊन बसलं तर ज्ञान मिळत. तुला लई कळते बस म्हणतात. आम्हाला येत असलं तरी विचारायचं, त्याचा अर्थ काय, त्यांचं चिंतन काय, त्यांचे वेगवेगळे विचार काय. एवढं सरळ आपण राहायला पाहिजे. जिनवानीच्या पुढं नम्र प्रमाणच राहिलं पाहिजे, ताटून वागून चालणार नाही. का आम्ही मुलांना त्यांनी संधी देतोय? दुसऱ्यांना आम्ही का संधी देतोय? सगळंच मला करायला येत नाही काय? सगळे येते, पण सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे. सगळे वेगवेगळ्या लोकांच्याकडं. आमच्यातल्या लोकांना काय वाटतंय, आमची परीक्षा घ्यायला महाराज आम्हाला सांगतात. परीक्षा घ्यायची, तुमची परीक्षा घ्यायचं काय माझा अधिकार आहे? पण जो विषय मी समजावून सांगितलोय त्या विषयाला तुम्हाला दिल्यावर तुमचं वैयक्तिक चिंतन काय, तुमची सांगण्याची पद्धत काय. यदा कदाचित मी जिथंपर्यंत पोचलो नाही तिथंपर्यंत तर तुम्ही पोचलाय का? म्हणजे तुमच्याकडं एक तर मला नवीन विषय ऐकायला मिळेल, हा माझा पवित्र भाव असतो. आणि दुसरं, एक तर तुम्ही चुकीचं ग्रहण करून 4 लोकांच्या चुकीचं तर भविष्यात सांगणार नाही, तर भविष्यातल्या होणाऱ्या जिनवानीचा मिथ्या प्रचार तर थांबेल. दोन्ही गोष्टी असतात, पण आपण ते स्वीकारायला तयार. आपली शंकी कृत्य म्हणून असं होते. म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं, अपूर्व अर्थ से, अर्थात श्रेष्ठ गूढ़ अर्थ से भरे हुए जिनागम का जैसे जैसे अभ्यास करता है वैसे वैसे मुनि धर्म में विशिष्ट अनुराग
वृंदिंगत होता जाता है। विद्वानांच्या सभेमध्ये मूर्ख होऊन बसायचं. मूर्ख होऊन म्हणजे अज्ञानी होऊन, मला काय येत नाही, तुम्ही सगळं सांगा, मला काय येत नाही. येत असलं तरी मला येतंय म्हणायचं नाही. आणि तुम्हाला येतंय त्याच्या उलटं काय तर कोणतं म्हणायला लागलेत, तिथं असं लिहिलंय तसं नाही. मला असं वाटतंय हे असं का लिहिलंय. मी तर एका ठिकाणी वाचलो होतो, मी तर एका ठिकाणी ऐकलो होतो, तिथं असा विषय होता इथं. मग त्यांचा अभिप्राय काय आणि आपला अभिप्राय काय आहे असं विचारायचं. डायरेक्ट समोरच्यावर आरोप करायचे नाही, चुकीचं सांगायला लागलाय. अभिप्राय जर बरोबर असेल, आम्ही समजावून घ्यायला चुकलो असलो तर. ज्ञान नम्रतेशिवाय मिळणार नाही बघा, विनम्रतेशिवाय मिळणार नाही. ज्ञानाची भूमिका फार महत्वाची. म्हणून तुम्ही बघा, तुम्ही एक विषय, एकच प्रश्न 5 जणांना विचारा, त्या 5 जणांच्या उत्तरात 50% साम्य असू शकतं, 50% नवीन नवीन विषय ऐकायला मिळतात. आणि मग आपलं ज्ञान दृढ होतं. अनुप्रेक्षेचा अर्थ काय, आमनायाचा अर्थ काय. वाचना एकदा होऊ शकते, पृच्छना एकदा होऊ शकते, पण एकदा चिंतन करणाऱ्याला अनुप्रेक्षा कधी म्हटलं नाही. एकच चिंतन वारंवार केल्यानंतर मग त्याला म्हणतात अनुप्रेक्षा. आणि अनुप्रेक्षेमुळं वैराग्य होते, वाचल्यामुळं वैराग्य होत नाही. 12 भावना वैराग्याचं कारण काय. तीर्थंकर पदवीचं भावना काय, षोडशकरण भावना. भावना एकदा केलीवर होत्या, त्या वारंवार केल्या पाहिजेत. त्यालाच अनुप्रेक्षा म्हणतात. 12 अनुपेक्षा म्हणतात का नाही. म्हणून कधीही आपल्यापेक्षा लहान लोक जरी शिकवत असतील तरी ऐकण्याची सवय पाहिजे. मी त्याच्या क्लासला बसणार नाही, मी याच्या क्लासला बसणार नाही, त्याला काय कळतंय, याला काय कळतंय असं म्हणून चालणार नाही. लक्षात ठेव, नाही तर तू मग ज्ञानाचा अहंकार होईल. म्हणून आणि तुम्ही एकटेच एकच ग्रंथ लक्ष देऊन 3दा वाचा. मागल्या वेळेपेक्षा पुढच्या वाचण्यात तुम्हाला नवीन काय लक्षात येत नाही. कसं येते सांगा. आज मी मरणकंडिका वाचायला लागलो आणि 3 वर्षानंतर मी मरणकंडिका वाचायला लागणार. या आज मरणकंडिका वाचल्यापासून पुढल्या मरणकंडिके वाचूपर्यंत मध्ये जे 2-4 ग्रंथांचं स्वाध्याय झालेलं असतंय, इकडचा विषय तिथं लगेच लक्षात येतोय, तिथला विषय इथं लगेच लक्षात येतोय, आणि मग लगेच चर्चा होत्या त्या ग्रंथामध्ये ह्या विषयाला घेऊन असं 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 सांगितलंय. नवीन नॉलेज आलं का नाही सांगा बघूया. आलं का नाही. ह्याचा संदर्भ तिथं मी दीदींना आणि महाराजांना विचार, 2-2 वर्षाच्या पूर्वी जर एखाद्या स्वाध्यायात कुठल्या घन विषयावर चर्चा झाली असेल आणि समोरची व्यक्ती ते स्वीकारले नसेल, चुकीच्या पद्धतीचंच मान्यता ठेवली असेल, तर कुठल्याही वेळेला माझा ग्रंथ वाचायचा असू दे, त्याच्यात ती गाथा आल्याबरोबर बघा, इथं 28 मूलगुणाला पालन करणं, 5 महाव्रताचं पालन करणं, व्यवहार चारित्र्य सांगितलंय. मग 28 मूलगुणाचं पालन कोण करतंय, 5 महाव्रतांचं पालन कोण करतंय. मग ह्या मुनी महाराजांच्या चारित्र्याला व्यवहार चारित्र्य म्हटलंय. आणि या व्यवहार चारित्र्याला सोडून ज्यावेळी केवळ ह्याच्या सहित ज्यावेळेला आत्म्याची चिंतन होतंय त्यावेळेला ते निश्चय चारित्र्य असतंय. म्हणजे 4थ्या गुणस्थानात व्यवहार चारित्र्य सुद्धा नाही, हे या वाक्याचं काय आहे, प्रमाण आहे. मी 1-1 वर्षानंतर सांगतोय विषय आल्याबरोबर.
का सांगतोय मी? तेच की, म्हणजेच व्यवहार चारित्र्याचा त्याग करून तुम्ही हे 5 महाव्रते ह्या सगळ्याचा त्याग करून ज्यावेळेला तुम्ही स्व आत्मचिंतनामध्ये लीन होत आहे, मग ते स्व आत्मचिंतनाचं काय घेतलं त्यांनी? तिथं कुठं लिहिलंय? कपडे घातलेल्या अवस्थेत आणि काढलेल्या अवस्थेत. जो जो व्यक्ती स्वतःच्या आत्म्याचं चिंतन करतोय, स्वभावात मध्ये रमलाय, त्याला सगळ्याला आत्मानुभूती झाल्या, असा त्यांनी अर्थ काढून त्यांनी व्यवहार चारित्र्याला श्रावकाचं जे केवळ तुम्ही रात्री भोजन त्याग, कंदमूळ त्याग, पाणी गाळून पिणे, हे सुद्धा आमचं चारित्र्यच आहे, ह्याला व्यवहार चारित्र्य म्हणतात ते. पण आचार्य नियम सारमध्ये कुंदकुंद भगवंतांनी किती विश्लेषण जबरदस्त केलं. व्यवहार चारित्र्याचा एक पूर्ण अधिकार दिला आणि त्या एका अधिकारामध्ये कुठंही श्रावकाच्या व्रताचं नियम नाही. सगळा अधिकार 5 महाव्रत, 5 समिती, गुप्ती हे सांगितलं आणि याला व्यवहार चारित्र्य म्हटलं. आणि या व्यवहार चारित्र्यानंतर आत्म्याच्या स्वभावामध्ये एकाग्र चित्त होऊन जो जीव परद्रव्याचं आलंबन सगळं सोडतो त्याला निश्चय चारित्र्य, व्यवहार म्हणजे वितराग चारित्र्य म्हटलं. असं सांगितलं की नाही? हा विषय कुठं जरी वाचण्यात आला तर मी जाता जाता सगळ्यांना सांगतोय की नाही. का सांगतोय? आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण उद्या तुमच्या मनात कुठंतरी विपरीत श्रद्धा होऊ नये याच्यासाठी मी सांगतो. म्हणून गूढ अर्थ जे असतात प्रत्येक वेळेला वाचण्यामध्ये नवीन 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 त्यातलं. म्हणून मी 2 दिवसापूर्वी सांगितलो, काल पण सांगितलं होतो, चंदनाला जेवढं घासाल तेवढं. का बरं? मग वरचं चंदन वेगळं आहे, आतलं चंदन वेगळं आहे. सोन्याला जेवढं तापवल तेवढं चकते, सोनं वेगळं आहे. सोनं तेच आहे, पण जेवढं तापवाल त्यातली हळूहळू अशुद्धी निघून जात असते. म्हणून जिनवानीचं अध्ययन करत असताना अनुरागपूर्वक, म्हणून आचार्यजीने एक वाक्य सांगितले, मी कितीदा तुम्हाला सांगितलं सांगा, वीतराग की भक्ति वीतरागी बनकर नहीं करना. वीतराग भगवंतांची भक्ती वीतरागी होऊन केला तर मग आलाय कशासाठी? जोपर्यंत तुम्हाला भगवंतांच्या गुणावर राग होणार नाही, स्नेह, रागचा अर्थ स्नेह, भगवंतांची गुण जोपर्यंत तुम्हाला आवडणार नाहीत आणि भगवंतांच्यावर प्रेम करावं असं तुम्हाला जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत तुम्ही सर्वस्वाचा त्याग कधीच करणार नाही. जीव तरना है तो समंदर में तैरो, नदी नालों में क्या रखा है, प्यार करना है तो भगवान से करो, लड़के लड़कियों में क्या रखा है, असे एका शायरानं म्हटलं होतं. पवायचंच आहे. नदीत पोहणाऱ्याला कोण लई मोठा पराक्रमी म्हणत नाहीत, समुद्रात पोहणाऱ्याला लोक कौतुक करतात. बरोबर आहे का चुकीचं आहे? तसं एखाद्या मुलगीवर आणि मुलग्यावर ज्यावेळी आम्ही प्रेम करतो त्यावेळी आई बाप धर्म जात सगळं विसरून तेच म्हणजे जीवन समजतो. तेवढंच जर प्रेम प्रतीक बायका पोरांच्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम जर देवावर केलो असतो तर जेवढा वेळ बायका पोरांना देतोय तेवढा वेळ कुठं दिलो असतो मी? ऐकू ना, सांग सांग की. आता बोलत नाहीस, नको तिथे किती बोलतोस. म्हणजे जिथं आमचं जास्त प्रेम असतंय, अनुराग म्हणजे स्नेह असतंय, तिथं आम्ही काय करतोय? आपलं समर्पण सगळं करतोय की नाही. मग जीव गेला तरी मागं पुढं बघत नाही. तसं भगवंतांची भक्ती करताना त्यांच्या गुणांच्या बद्दल
आपल्या मनात काय असलं पाहिजे? अनुराग, प्रेम. आणि ते प्रेम इतकं असलं पाहिजे जसं बाहेरच्या जगात प्रेम करताना आम्ही कुणाचाही विचार करत नाही, तसं भगवंतांच्यावर प्रेम करताना आम्ही कुणाचाही विचार करायचा नाही. मग वैराग्य निर्माण होते. मग त्याला माझी बायको आहे, मला पोरं आहेत, माझं घर आहे, माझं प्रपंच आहे, माझं काय आहे, पोरगीला पोरगी झालं आहे, त्याची काळजी कशाची काय राहत नाही. मग काहीही राहत नाही. अजून मला वाटतंय हे माझं आहे, म्हणून आम्ही तिथं कमी जातो. म्हणून इथे शेवटचं वाक्य आहे, म्हणून मी सांगायला लागलोय, जैसे जैसे मुनि धर्म में विशिष्ट अनुराग वृंदीगत हो जाता है. मुनी धर्मावर मग आपलं प्रेम काय होतंय? अजून वाढत जाते. आणि जिथं प्रेम जास्त होत असते ना, तिथं माणूस कशाचाच विचार करत नाही. म्हणून आपल्याला भगवंतांची भक्ती करताना वीतराग भावनेनं करायचं नाही. श्रद्धेपूर्वक, आनंदपूर्वक, रागपूर्वक, म्हणजे त्यांच्या गुणांना एकदा कधी मिळवीन असं प्रेम झालं पाहिजे. जिन वचन से संवेग और संवेग से आत्मीयत कैसे होता है? जैसे आम्रफल स्वादिष्ट रस से भरा रहता है, वैसे ही जिन वचन रूपी शब्दात्मक श्रुत में अर्थ रूपी सर्वोत्कृष्ट रस भरा हुआ है. अतः जिन वचन का अध्ययन करने से अपूर्व अपूर्व अर्थात नए नए अर्थों का तथा प्रेमियों का बोध हो जाता है. आम्रफल जसं म्हणजे आंबा स्वादिष्ट असतो, रसानी भरलेला असतो, तसं जिनेंद्र भगवंतांचे वचन सुद्धा नयात्मक, व्यवहार नाही, निश्चय नाही. व्यवहाराचे परत अनेक 6 काय 7 भेद आहेत, ते निश्चयाचे शुद्ध अशुद्ध सर्व असे नय आहेत. साधवाद रूपी हे शब्दातून जिनेंद्र भगवंतांचं वचन इतकी रसयुक्त आहे की अर्थरूपी रसानी भरलेला आहे त्याच्यात. आणि म्हणून जिनेंद्र भगवंतांचा वचनाचं अध्ययन केल्याने अपूर्व अपूर्व नवीन 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 सगळे विषय मिळत असतात. आणि प्रेमे म्हणजे ज्ञानाचा, अनेक विचारांचा, अनेक नयांचा श्रीकांत भैया त्या ठिकाणी काय होतं? न्याय होतं, ज्ञान होतं. काय होतं? ज्ञान होतं. ते शांती पथप्रदर्शन मध्ये एक उदाहरण दिले बघा. प्राथमिक भूमिका आणि रुचल्यानंतरची भूमिका. एका मुलाचं आणि आईचं उदाहरण दिलं. एक आई आंब्याचा रस काढत असते. काय करत असते? आंब्याचा रस. आणि मग तो मुलगा, लहान मुलगा असतो, तो मुलगा अजून सारखा आईला त्या कामामध्ये काय करत असतो? व्यस्त करत असतो, अडथळा करत असतो. मग ती आई काय करते? रस काढलेलं ती आंब्याचं काय म्हणते, सालपाट साल आहे ती त्याला खायला देते. आणि ती तो मुलगा घेतो आणि ती चोखत बसतो. त्याच्यातलं सगळं रस संपलेलं असतंय, तरी पण नंतर आई शिकरण पूर्ण झाल्यावर त्यात वेलदोडे, साखर, गूळ, दूध काय घालून अत्यंत सुंदर आमरस झाल्यानंतर त्या मुलग्याला द्यायला बघते. ते मुलगा काय करतोय? आमरसकडं बघत नाही आणि रस नसलेले ते साल सोडायला तो तयार नसतो. त्यावेळी त्याची आई त्याच्या हातातनं साल हिसकावून घेते आणि नुसता जरा बोटाला लावून आमरस त्याच्या ओठाला लावते.
आणि परत ते एकदा ओटाला लावलेला आमरस चाटला, मग तो त्या पातेल्याकडे बोलतो. मग आई त्याच्या पुढे किती ती साल टाकली तरी तो मुलगा काय करत नाही, तो साल घेत नाही. तो कुठं जातोय मग आता? त्या आमरसकडे. ही जिनवानी. एकदा जिनवानीच्या रसाचा स्वाद जर लागला, परत मग हे तुम्हाला किती साल खायला देऊ देत, त्याच्यात रस वाटणी येणारच नाही आम्हाला. म्हणून या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, समजावून घ्यायला पाहिजे. आत्मा सहित अन्य पदार्थों के यथार्थ बोध से आत्मा में संवेग अर्थात संसार से भय उत्पन्न हो जाता है, जिससे धार्मिक श्रद्धा दृढ़ हो जाती है. यह श्रद्धा मन को निरंतर प्रफुल्लित रखती है तथा यही धार्मिक श्रद्धा श्रद्धाजन्य प्रफुल्लता आत्महित की साधक है. म्हणून आत्म्यासहित अन्य पदार्थांचं ज्यावेळी यथार्थ म्हणजे जसं आहे तसं ज्ञान होतं, बोध होतं, त्यावेळी तो आत्मा, त्या आत्म्यामध्ये संवेग म्हणजे संसारापासून भयभीतता उत्पन्न होते. काय उत्पन्न होते? संसारापासून भय. पण एक एक लोक एवढीच चावट असतात. कशी असतात विदू दादा? सांगा की. इतकी एक एक लोक चावट असतात. हा नाही, चावट असतात ती चवाटी असतात. हा की आपण एकदा जे स्वीकारलंय तेच जीवन समजून नवीन किती जरी गोष्टी समोर आल्या तरी त्याला ते स्वीकारायलाच तयार होत नाहीत. किती आल्या तरी. त्याचं एक मागं उदाहरण दिलतो, लक्षात आहे काय? ती देऊ अनेकदा. विजवाद देऊ काय? एक राजा होता. राजा कुठल्या गावचा? कोथळीचा. आणि त्याचा एकुलता एक सुंदर असा मुलगा होता. मग राजाचा मुलगा कोण? राजकुमार. मग तो राजा कोण? विजय कवाटे. हां, त्या राजाचा मुलगा कोण? वरद. कोण झाला तो? राजकुमार. आणि मग मोठा झाला. मग इथं काय नगरात चाललंय एकदा बघायला जाऊया म्हणला. आणि तो घोड्यावरनं फिरत त्या नगरात बघायला गेला. आणि तिथे एक विशिष्ट प्रकारची कलाकार असणारी लोक खेळ करत होती चौकात. आणि त्यातली एका मुलगीचं तो खेळ बघून, ते विशिष्ट कला बघून आणि तिचं रूप बघून तो एवढा प्रभावित झाला, मी कोण आहे, मी काय आहे, काय त्याला कळलंच नाही. आणि इतका प्रभावित झाला आणि त्या मुलगीला मिळवण्यासाठी मग झुरत बसला. मग राजाला काळजी लागली, का माझं पोरगं एवढं दडलापासून होतं, असं का बारीक झाले, का बारीक झाले, काळजी. मग ती जबाबदारी प्रधानमंत्र्यावर दिली. प्रधानमंत्रींनी गोड बोलून त्या मुलाच्या मनातलं सगळं काढून घेतलं. त्यानं सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यावर राजाला त्या प्रधानमंत्र्यांना समजावून सांगितलं. किती गोष्ट सांगितली, राजा इतकी मुलग्याला समजावून सांगितला तरी तो मुलगा काय ऐकायला तयार नाही. शेवटी पुत्रप्रेम एक लई वेगळं असते. काय करायचं? लोक म्हणून चुकीला स्वीकारतात. शेवटी बरोबर ठीक आहे, तुला काय करायचं कर जा म्हटलं. त्यानं जाऊन त्या पोरगीला पळवून आणला आणि ठेवला. इतकी पंचपक्वान त्या पोरगीला खायला द्यायला लागला. ती पोरगी काय खाईनाच.
1 दिवस उपवास, 2 उपवास, 3 दिवस. ती पोरगीपेक्षा त्या पोरगीचं तोंड बघून ह्योच वाळायला लागला. कोण? ऐकू ना. राजकुमार. कुठल्या गावचा? खोतीचा. कुठल्या? वाळायला चालू झाला. ती पोरगीचं बघून ह्यो जीव द्यायला तयार झाला. आणि जरा राजा दुःखी. याला पाहिजे ते औषध आणून दिलं तरी अजून ह्याला आनंदीना काय करायचं. मग तो प्रधान हुशार होता. त्याला दोन्ही गोष्टी करायच्या होत्या. त्या पोरगीला जगवायचं पण होतं आणि या राजकुमाराच्या बुद्धीला थाऱ्यावर पण आणायचं होतं. मग तो म्हटला आता मुलगी मरणार असं नाही. म्हटला काय पण करा, त्या मुलगीला जगवायचं, ती मुलगी खाल्ली पाहिजे. मग तो म्हणतोय मला एक चान्स द्या 2 दिवसाचा. घे म्हटला. शन 2 दिवस काय शांत बसला. आणि 3ऱ्या दिवशी ज्या घरात तिला ज्या खोलीत ठेवलं होतं तिथं नुसता नेऊन जेवणाची ताटली ठेवला. ती जेवणाची ताटली ठेवल्याबरोबर ती बाक 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 नरकातनं आल्यागत दोन्ही हातानं खायला चालू केली. राजकुमाराचं डोकंच काम झालं. तो राजकुमार म्हटलं हे काय? तो प्रधानमंत्री म्हणला राजकुमार तुम्ही राजघराण्यातले आहात. तुमचं कुल काय, तुमचं घराणं काय, तुमचं विचार काय, आणि तुम्ही काय या पोरगीच्या प्रेमात पडला जा. बघा म्हटला तुम्ही तिला राणी म्हणून स्वीकारून तिला सर्वोच्च स्थान द्यायचं तुम्ही मान्य केला आणि तिला सोन्याच्या ताटलीत तुम्ही पंचपक्वान खायला दिला असा. पण ती खाल्ली नाही. तुम्ही समजावून सांगितलं ऐकली नाही. त्यांची योग्यताच एवढी असते. तिच्या पुढं मग कायचं खाल्ली ती? तो म्हटला हिला कायम 3 दिवसाची शिळी भाकरी, खरडा, कांदा असलंच खाऊन जन्मल्यापासनं असल्याच संकुचित वृत्तीची जन्म घेऊन जगल्या. ती तुमच्या राजघराण्याचं आणि तुमच्या घराच्या संस्कृतीचं आणि संस्काराचं मूल्य काय असणार आहे तिच्याकडं? आणि तुम्ही हिला राणी केला तर तुमच्या प्रजेलाही काय मार्गदर्शन करणार आहे? त्यामुळं आपलं घर, आपली आपला धर्म, आपला घर, आपली संस्कृती, आपले संस्कार याची योग्यता बघायची असते. धन आणि रूपाची संपत्ती बघायची नसते. त्या राजकुमाराची डोळं उघडली आणि त्या राजकुमारानं तिला होतं तिथं सोडून आला. आणि ती म्हणजे ते राजकुमाराचं पाप होतं, तिच्या प्रेमात पडला. पण तिचं पुण्य होतं की मला राजघराणं मिळालं. पण ते तिला खाऊन दिलं नाही. का बरं? चावट. पूर्वीचं काही सोडायला तयारच नाही. आपलंच खरं म्हणल्यावर कसं? हीच चूक हस्तिनापूरच्या राजानं केला शांतनूनं. आणि एका मत्स्यकन्येबरोबर प्रेम केला आणि तिला महाराणीचं पद दिला. आणि स्वतःच्या कुलातील म्हणजे स्वतः उच्च कुलातील पत्नीच्या माध्यमातून जन्मलेल्या त्या भीष्माला, पराक्रमी मुलग्याला राज्य देण्याऐवजी त्या मत्स्यकन्येला, त्या मुलाला राज्य देण्याचं भीष्मानं पण कबूल केला आणि ती केला. आणि तिथनं खरं महाभारत चालू झालं. तुम्ही आम्ही काय म्हणतोय? द्रौपदीमुळं महाभारत चालू झालं. द्रौपदीमुळं महाभारत चालू झालं नाही. त्या कारण बाह्यच आहे हे विसरून चालणार नाही. हे सत्य आहे. म्हणून पुण्यानं आपल्याला चांगले विचार करण्याची ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी ती करायला पाहिजे. पुण्यानं महाराजांचा संपर्क आलाय, चातुर्मा झालाय, तर जरा चावटपणा सोडून, गावचं उसभर सोडून 1-10 मिनिटं येऊन भगवंतांचा अभिषेक करेन. नवीन नवीन महाराज काय तर सांगा लागलेत, हे करायला पाहिजे. पण नाही महाराज, हे करायला गुरुजी आहेत पण ते करायला आमच्याशिवाय
भीमादादाचं काय सांगू नका, त्यांनी येत्याच वरचेवर. हां हां, भीमादादा सारखं येतात अभिषेकला. उदाहरण काय सांगायचं आपल्याला, जोपर्यंत आपल्याला जसं जसं धर्म कळेल, आपल्याला जिनवानीचं ज्ञान होईल, गुरूंचं सानिध्य आपल्यात वाढत जाईल, तसं आपल्या जीवनात आपण बदल केला पाहिजे. चुकीच्या गोष्टी सोडल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी ग्रहण केल्या पाहिजेत आणि चांगल्या गोष्टीवर अनुराग, अनुग्रह म्हणजे प्रेम, आस्था वाटलं पाहिजे. मग जसं चांगल्या गोष्टीवर ते वाढत जाईल, तसं चुकीच्या गोष्टी आपोआप सुटत जातात. सोड म्हणायची गरज नाही, असं आचार्य महाराज आम्हाला सांगायला लागलेत. आता आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितल्यावर आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे का नको? पण ते ऐकलं तर बरं, नाहीतर मग काय करायचं सांगून. म्हणून श्रद्धा मन को निरंतर प्रफुल्लित. श्रद्धा काय असते? कालचं वाक्य परत सांगू काय अनेकदा माताजी? प्रमाणाची प्रामाणिकता व्यवहारांमध्ये दिसून येते. बघा इथं आता एक वाक्य आहे, लावायला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. श्रद्धा मन को प्रफुल्लित करतीये, हे शब्द आहे. तुम्ही कितीही तोंडानं सांगा, नाही नाही महाराज आमची तुमच्यावर लई श्रद्धा आहे, तुमच्याशिवाय आमचं कोण आहे, असं कितीही म्हणा, पण ती श्रद्धा तुमची माझ्यावर आहे हे केव्हा कळणार आहे? ज्यावेळी मी काय सांगतोय ते ऐकण्यामध्ये तुम्ही उत्साही असाल, आनंदी असाल, तर तुमची श्रद्धा आहे. कारण जिनवानी काय सांगते? माणसाच्या मनाला उत्साही होण्याचं कारण काय आहे? श्रद्धा. मग श्रद्धा असेल तर तुम्ही उत्साही आहे, आणि उत्साह नसेल तर श्रद्धा नाही. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना? माताजींची समाधीमध्ये श्रद्धा आहे की नाही? असं म्हणून काय करणार? तुम्ही उत्साहित आहात ही तुमची श्रद्धा आम्हाला सिद्ध करते. जर तुमच्यात उत्साह नसता तर तुम्ही आज दुसरा उपवास करायला लागला, तुम्हाला उत्साह वाटायलाय समाधीमध्ये म्हणून तुम्ही दुसरा उपवास करायला लागलाय. परवा दिवशी फक्त 5 घास करून. जर तुमच्याकडे श्रद्धा नसती तर तुम्ही कारण शोधलं असतं आहार करण्याचं. तुम्ही आता आहार टाळण्याचं कारण शोधा लागलाय. काय शोधा लागलाय? आहार टाळण्याचं. म्हणजेच तुमच्या मनात काय? त्या समाधीबद्दल श्रद्धा आहे, आस्था आहे, म्हणून तुम्ही उत्साही होऊन 1 घास कमी कसा होईल, एखाद दिवस उपास कसा मिळेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधा लागलाय. म्हणून श्रद्धा मनाला प्रफुल्लित करते, उत्साही करते. आणि जिथं उत्साह नसतो तिथं श्रद्धा नसते, ही सांगण्याची गरज नाही. मग आता कोथळीवाल्यांनी विचार करा, श्रद्धा आहे खरं उत्साह पाहिजे हे सांगायला लागलोय, आहे नव्ह का? हां, चावडीत जेवढा उत्साह असतो तेवढं बस्तीत पाहिजे. धार्मिक श्रद्धा प्रफुल्लता आत्महित का साधक आहे, आणि धार्मिक श्रद्धाच, धार्मिक आस्थाच मग आत्म्याच्या हितासाठी साधक आहे. उत्साह म्हणजे परत कुठं आलं सांगा? श्रद्धेपूर्वक जिथं उत्साह आहे किंवा उत्साहपूर्वक जिथं श्रद्धा आहे तिथंच ते कार्य यशस्वी होतं. मग ती श्रद्धा धर्मामध्ये लावला, तो उत्साहामध्ये लावला तर धर्माचं कार्य यशस्वी होतं. जर तीच श्रद्धा आणि तोच उत्साह पापामध्ये लावला, अधर्मामध्ये लावलो तर तिथलं कार्य यशस्वी होतं. मग माझं कार्य यशस्वी होण्यासाठी मला काय करायला पाहिजे? श्रद्धेपूर्वक, उत्साहपूर्वक श्रद्धा केली पाहिजे, आणि ते कार्य हिताचं असलं पाहिजे, आत्महिताचं असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, धर्माचं असलं पाहिजे.
पापाचा आणि चुकीच्या गोष्टीचा असता गामा नाही, म्हणून तू उत्साह पाहिजे. आणि हे सगळं विनयपूर्वक देवशास्त्र गुरूंची भक्ती केल्यानंतरच होते, अन्य वेळेला होत नाही, हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. तसा पुरुषार्थ तुमच्या आमच्यात सगळ्यांच्यात येऊ दे अशी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.